नमस्कार मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला आणि शेती आणि घराच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नुकसान भरपाई देण्यात यावी, पंचनामे करावेत, नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीलाच राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणीसाठे, पीक परिस्थिती याबाबत आढावा घेण्यात आला आणि आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला आणि तात्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी सूचना करण्यात आल्या आणि त्या संदर्भातला महत्त्वाचा GR सुद्धा काढण्यात आलेला आहे की नुकसान भरपाई, तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी हा महत्त्वाचा GR काढण्यात आलेला आहे। तर त्या GR मध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मग हा निधी काय आहे आणि किती आहे त्याविषयी माहिती बघूया। तर मित्रांनो, हा GR पुढील प्रमाणे आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या घरांच्या पडझडींच्या अनुषंगाने घरांच्या दुरुस्तीकरिता, पुनर्बांधणीकरिता आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी घरांची पडझड झाली तर तात्काळ दुरुस्ती करावी लागते, पंचनामे वगैरे व्हायला खूप वेळ जातो आणि पंचनामे होऊन मदत मिळायला वेळ जातो। त्यामुळे आता आयुक्तांना हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासन यांचा दिनांक 30 मे 2025 रोजीचा हा GR आहे। राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे होऊन त्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर बाधितांना मदत वितरित करण्यासाठी बराच कालावधी जातो। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या घरांच्या पडझडीच्या अनुषंगाने घराच्या दुरुस्तीकरिता, पुनर्बांधणीकरिता आपत्तीग्रस्तांना तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार आर्थिक मदत करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यामुळे मित्रांनो, आता सन 2025-26 या वित्तीय वर्षात नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांची पडझड झाल्यामुळे घरांच्या दुरुस्तीकरिता, पुनर्बांधणीकरिता आपत्तीग्रस्तांना तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार आर्थिक मदत करण्यात आलेली आहे। कोकण विभागास 5 कोटी रुपये, पुणे विभागास 12 कोटी रुपये, नाशिक विभागास 5 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागास 12 कोटी, अमरावती विभागास 5 कोटी रुपये, नागपूर विभागास 10 कोटी रुपये असे एकूण 49 कोटी रुपये एवढा निधी विभागीय आयुक्तांच्या खात्यांवर पाठवण्यात आलेला आहे। आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांची पडझड झाल्यामुळे घरांच्या दुरुस्तीकरिता, पुनर्बांधणीकरिता आपत्तीग्रस्तांना ही मदत द्यायची आहे आणि ही मदत 27/3/2023 च्या शासन निर्णयानुसार द्यायची आहे। मग त्या नियमानुसार, त्या मानांकानुसार ही मदत या ठिकाणी आपत्तीग्रस्त, नुकसानग्रस्त जे नागरिक आहे त्यांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आहे। मग मित्रांनो, अशा पद्धतीने कोकण विभागास 5 कोटी, पुणे विभागास 12 कोटी, नाशिक विभागास 5 कोटी, छत्रपती संभाजी विभागास 12 कोटी, अमरावती विभागास 5 कोटी आणि नागपूर विभागास 10 कोटी असे 49 कोटी एवढा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। आणि अशा पद्धतीने मित्रांनो, तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर हा शासन निर्णय बघायचा असेल तर शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।